हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण नवरा बायकोंचं का पटत नसते. हल्ली आपण बघतो डायव्होर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. सिटीमध्ये असं नाही, खेडेपाड्यात पण वाढलेलं आहे. मग हे का पटत नाही ह्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. ॲडजस्टमेंट कमी झाली आहे म्हणजे काय? इगो वाढलेला आहे. मी का ऐकावं, मी का गप्प बसावं. अहो, विवाह ह्याचं मीनिंग माहीत आहे ना? वी फ्लो टुगेदर. आपण एकत्र वाहतो, आपण एकत्र प्रवास करतो, आपण वी फ्लो टुगेदर. मग वी फ्लो टुगेदर ते दोघांनी एकमेकांना जरा ॲडजस्ट करायला पाहिजे का नाही? हल्ली तसं नाही होत. आय एम करेक्ट, मी बरोबर आहे. त्यामुळे हे आई हे सोडून आपण जरा वी कडे जायला पाहिजे. मी पूर्वी पण सांगितले, आय फॉर इलनेस, डब्ल्यू फॉर वेलनेस. त्यामुळे पहिली गोष्ट का म्हणजे आपला अहंकार बाजूला ठेवायचा. आपल्याला सुखाचा संसार करायचा आहे. आणि कुठल्याही टू व्हीलरला कसं दोन्ही चाकं एकत्र जायला पाहिजे, ते आपण दोघांही एकमेकांना समजून घेऊन. अहो, शेवटी कोणी हे जगात परफेक्ट नाहीये. कोणी परफेक्ट नाहीये. कुठे त्याचं चुकत असेल, कुठे माझं चुकत असेल. त्यामुळे हे आपण समजून घ्यायला पाहिजे दोघांनी. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे इगो सोडायला पाहिजे आणि ॲडजस्टमेंट हे महत्वाचं आहे. अहो, आपण ॲडजस्ट करतो का नाही? नोकरीला जातो आपण बाहेर, तिथे ॲडजस्ट करत नाही का? करतो. का करतो? तिथे ॲडजस्ट केलं नाही ते नोकरी सोडून घरी यावं लागेल हे माहीत आहे सर्वांना. फॉरेन कंट्रीजला जाता, तिथे तुम्ही ॲडजस्ट करत नाही, करता. मग आपल्या घरात आपल्या माणसांबरोबर ॲडजस्ट करायला काय चुकते? काय कमीपणा वाटते? त्यामुळे पहिली गोष्ट दोघांनी, मुला नाही मुली नाही, ॲडजस्ट करायला पाहिजे. आणि हे बघा, प्रेम म्हणा, हे काही विकत घेण्यासारखी वस्तू नाहीये. आईस्क्रीम कसं आपण खाल्लं, मेल्ट व्हायच्या आधी खातो, तसं आहे का? नाहीये. हे कुठली वस्तू नाहीये, कमॉडिटी नाहीये. त्यामुळे कधी आपण एकमेकांना लाईफ पार्टनर म्हणून चूज करताना त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे भरपूर, त्याला चांगली नोकरी आहे, किंवा ती दिसायला सुंदर आहे, तिचे वडिलांकडे पैसा आहे, हे कधी बघायचं नाही. एकमेकांचे गुणांकडे बघा. एकमेकांना तुम्ही ॲडजस्ट करून एकत्र राहू शकता का बघा. का म्हणजे हे काही कमॉडिटी नाहीये. आयुष्यभर आपल्याला एकमेकांबरोबर जायचं आहे, ही आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि एक महत्वाचं म्हणजे नुकतंच मी एका मुलानं बोलताना ऐकलं. लग्न झालेलं नाही ते मुलाचं, पण अहो दिवसभर मोबाईल त्याच्या हातात. जेवताना मोबाईल, इव्हन टॉयलेटला जाताना सुद्धा मोबाईल घेऊन जातो असला मुलगा. मग म्हटलं, अरे एवढं काही मोबाईलचं वेट चांगलं नाहीये, बाजूला ठेवून. तेव्हा त्यानं काय म्हणावं मला, आय कॅन लिव्ह माय वाईफ बट नॉट मोबाईल म्हणे. बघा, हे आता त्यानं
म्हटलेलं असेल, पण एवढ्या कुठल्या गोष्टीला, मोबाईलला असं नाहीये ॲडिक्ट होणं महत्वाचं आहे का? नाहीये. आय कॅन लिव्ह माय वाईफ बट नॉट मोबाईल म्हणतोय. नो डाऊट त्याचं अजून लग्न झालेलं नाहीये, आहे 20-21 वर्षाचा, पण इट इज रॉंग. आधी आपण माणसाला, आपले पार्टनरला, त्याला आधी किंमत द्यायला पाहिजे. नंतर कुठलीही वस्तू तुमची, मोबाईल असू देत, गाडी असू देत, काही असू देत. आणि हे आपलं प्रेम म्हणा, एकमेकांचा विश्वास हा का नाही वर्ष जातात तसं कमी होता कामा नये. उलट हे वाढायला पाहिजे. लोणचेसारखं, लोणचं बघा मुरलं एवढं चांगलं लागते. इन द सेम वे हे एकमेकांचा विश्वास, एकमेकांबद्दलचं प्रेम हे संपणारं नसावं. हे कधीच संपू नये. हे आणि स्ट्रॉंग आणि मुरत जावं आणि व्यवस्थित ते वाढ होत जायला पाहिजे. हल्ली असं नाहीये. एकमेकांना, एकमेकांबद्दल एक्सेप्ट करायचं नाही असं चाललेलं आहे. कुठलीही गोष्ट असो ती, मी म्हणते तर बरोबर असं नाहीये. दोघंही बसा, बोला. शेवटी हे बघा, आयुष्य म्हटल्यावर एकमेकांना ऍडजस्ट करायलाच लागते. असं नाहीये नवरा म्हणतो म्हणजे सगळं तो म्हणतो तर बरोबर असेल असं नाहीये. कधी तो पण चुकीचा असेल, त्यांना पण समजून घ्यायला पाहिजे अशा वेळी. हो, बायको म्हणतीये हे बरोबर आहे. त्यामुळे दोघंही बसून डिस्कशन करा आणि एकमेकांना समजून घेऊन जायला पाहिजे. आणि नाही ते काय होतं माहिती का, छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप वाढत जातात. आणि एक लक्षात ठेवा, कोणी परफेक्ट नाहीये ह्या जगात. कोणी परफेक्ट नाहीये. एखाद्याला कुठली एकाच सवय असते. मध्यंतरी मी ऐकलं, एका मुलाला आंघोळ करून येऊन अंग पुसून झाल्यावर तो उलट बेडवर टाकून जायची सवय होती. बायकोला तर आवडत नव्हतं. आणि त्याच्यामुळे काय झालं, असं वाढत जाऊन जाऊन तर त्याच्यामुळे त्यांचं डायव्होर्स पर्यंत गेलं. तर त्यामुळे अशा छोट्या गोष्टी असतात इन द बिगिनिंग, नंतर त्या वाढत जातात. पण कुठेतरी ऍडजस्ट करायला पाहिजे. मी पूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण परत हवं ते सांगते. अगदी डायव्होर्स पर्यंत जाऊन सुद्धा एखादी व्यक्ती, दोघे म्हणजे दोन्ही व्यक्ती कशा एकमेकांना समजून घेऊ शकतात, म्हणून खरी घडलेली घटना आहे ही. एक मुलगी आहे, ती फॉरेनला वगैरे होते, इंजिनियर आहेत दोघंही. आणि लेट मॅरेज झाला तिचा, का म्हणजे आधी लग्न नाही झालं. भरपूर हुशार होती, भरपूर करिअर ओरिएंटेड म्हणा, फॉरेनमध्ये होती बरीच वर्ष. आणि नंतर ती इंडियात आली. तेव्हा तिचं 35+ होती वाटते, आता मला अगदी लक्षात नाहीये. मग आल्यावर तिला तिचे ऑफिसमधला तो मुलगा पण फॉरेनला होता बरीच वर्ष, तिचा क्लासमेट होता. लग्न करायचं ठरवलं. हिची आई पण हो म्हणाली. पण ह्या मुलीच्या सवयी कशा, पहिलेपासून ती फॉरेनला असताना सुद्धा स्वतः ती कुकिंग करायची आणि स्वतः घरात बनवलेला खायची. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण म्हणा, रात्री जेवण, असं घरात बनवलेलं. तर साधं काही असू दे. संध्याकाळी उशीर झाला की खिचडी वगैरे बनवायची, असं घरात बनवलेलं खायचं. मुलाला, तो पण बाहेर होता, फॉरेन कंट्रीजमध्ये होता एकटा. तो सकाळी काही पाकिटं आणायची, ती फोडायची तर खायचं. दुपारी हॉटेलमधनं वगैरे बाहेरनं मागवायचं, त्याची अशी सवय होती. आणि बेंगलोरलाच होते दोघे. आणि लग्न होऊन ही गेली. त्याची आई पण होती, पण आईला पण करायला होत नव्हतं, किंवा आईला पण स्वयंपाकात जरा आळस होता, नको असायचं. त्यामुळे त्यांचे घरातली पद्धत, सकाळी काहीतरी आणून ठेवलेलं खायचं कोरडं, दुपारी हॉटेलमधनं मागवायचं, मग तो उरलेलं तसं फ्रीजमध्ये ठेवायचं, रात्री तर खायचं. ही पद्धत होती. पण हिला तर
एका म्हणजे हिला सवय नाही ना, पहिल्यापासून ही फॉरेनला एवढी वर्ष असली तर स्वतः करून खायची. मग ह्याच्यामुळे ती भांडणं झाली. शेवटी एकत्र राहणं कठीण इथेपर्यंत गेली. नंतर मी तिला म्हटलं, तू असं का करतीस? तुला काही ते करायला नको म्हणत नाही, तू करत जा. ते खात नाही, खाल्लं नाही ते नको, त्यांना केल्यावर विचार, आवडलं ते खातील. तू तुझं तू करून खात जा म्हटलं. बाकी काही तिला माणसांबद्दल बाकी काही राग नव्हता, फक्त त्यांचं एवढ्यावरनं जमत नव्हतं. नाही तर ती म्हणायची तो मुलगा पण चांगला आहे, सासूबद्दल पण ती म्हणायची चांगल्या आहे ताई, त्यांचंही काही हे नाहीये. फक्त ही एक गोष्ट मग तिनं घरात बनवायला लागली. कधी शिरा केला, ते नाही विचारला, दिला, थोडं थोडं खाल्ले. दुसऱ्या दिवशी उपीट केली, असं काहीतरी करत घरात ती बनवायला लागली. मग काय झालं, दोघांनाही आवडायला लागलं. अहो, घरात बनवलेलं गरम गरम खायला कोणाला नको वाटेल? सासूला नवऱ्यालाही आवडायला लागलं. मग त्यांचं बाहेरचं आणणं बंद झालं. घरात एक हेल्पिंग मेड पण ठेवून घेतला. ही हुशार सगळं करण्यात, पण हिला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ऑफिसचं काम पण असायचं. त्यामुळे दोघंही समजून घेऊन अगदी सुंदर त्यांचा संसार आहे. आता एक छोटं बाळ पण आहे त्यांना. त्यामुळे जरा दोघंही ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे. कोणी परफेक्ट नसतो. एकमेकांना समजून घेऊन राहिलो तर आपला संसार छान होतो आणि हे आयुष्य येणं मिळते. आपण काय वेगळं राहून कोणाला त्यात आनंद मिळतो? त्याच्याही आईवडिलांना नाही, तिच्याही आईवडिलांना नाही. त्यामुळे शक्यतो एकमेकांना समजून घेऊन ऍडजस्ट करून आपण राहिलं की चांगलं असते. हे माझं पर्सनल मत आहे. हॅव ए गुड डे.